नमस्कार बालदोस्तांनो, किलबिल गोष्टीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। मग पॅलिंड्रोम शोधलेत का तुम्ही गुगलवर? मिळाले का तुम्हाला? का काही आठवले तुम्हाला? अरे हे पॅलिंड्रोम होऊ शकतात म्हणून। आता एक स्लाइड दिसेल तुम्हाला, त्याच्यात मागच्या वेळेला मी काही सांगितलेले पॅलिंड्रोम्स आणि काही नवीन पॅलिंड्रोम्स आहेत। काही डेटचे आहेत, काही मराठी भाषेतले आहेत, काही इंग्लिश मधले आहेत। बघा तुम्ही गोष्टीनंतर सावकाश ते स्लाइड बघू शकता। आता वळूया गोष्टीकडे। जसं मी मागच्या आठवड्यात तुम्हाला सांगितलेलं की कृष्णदेवराया हा राजा खूप गुणी होता, लोकांचा म्हणजेच प्रजेचा खूप लाडका होता। मुलांनो, या राजाला ना कलेचा खूप आदर होता। तो स्वतः एक उत्तम कवी होता आणि त्याने खूप काही रचना देखील लिहिलेल्या आहेत। त्याच्या दरबारातील प्रत्येक सदस्य तो खूप निवडून घ्यायचा, अगदी पारखून घ्यायचा आणि विशेषतः अगदी त्याच्या मंत्रिमंडळातील जर सदस्य असेल ना तर चांगला ताऊन सलाखून त्यांना पारखून घ्यायचा। आता आपला तेनालीराम, कालीमातेने त्याला आशीर्वाद दिलेला होताच आणि सांगितलेलं होतं जा कृष्णदेवरायाच्या दरबारी सेवा कर। तो तर येत होता दरबारात जायला, पण कृष्णदेवरायाला ह्या राजाला काय माहिती तेनालीराम कसा आहे, हुशार आहे का, निष्ठावान आहे का, त्याला काय माहिती। त्याच्यामुळे तेनालीरामला सहज एंट्री मिळाली का कृष्णदेवरायाच्या दरबारात? काय नक्की झालं असेल, त्याला काय काय करावं लागलं असेल, ऐकूया मग आजच्या श्रेया मावशीच्या या गोष्टीमधनं। नमस्कार बालदोस्तांनो, चला आज आपण तेनालीरामची अजून एक चातुर्य कथा ऐकूया। आपला हा तेनालीराम म्हणजे लहानगा रामकृष्ण हा तेनाली गावात राहायचा आणि त्याने कालीमातेचा आशीर्वाद प्राप्त केला होता। त्याच्या बुद्धीवरती आणि निष्ठेवरती खुश होऊन कालीमातेने त्याला आशीर्वाद दिला होता की तू सगळ्यात मोठा विकट कवी होशील, म्हणजे हास्य कवी होशील। आणि तिनेच तेनालीला सांगितलं होतं की तू आजपासून कृष्णदेवरायाकडे म्हणजे विजयनगरच्या साम्राज्यात जा आणि तिकडच्या कृष्णदेवराय नावाच्या राजाकडे जाऊन विदूषकाची नोकरी कर। कृष्णदेवरायाचं साम्राज्य खूप वैभवशाली होतं। आपला तेनाली म्हणजे हा रामकृष्ण, ज्याला सगळेजण तेनाली गावामुळे तेनालीराम म्हणून ओळखायला लागले होते, हा मजल दरमजल करत विजयनगरच्या साम्राज्याकडे निघाला। तेनाली अगदी लहानसं गाव, त्यामुळे विजयनगरला जेव्हा हा तेनाली पोचला तेव्हा विजयनगरचं वैभवशाली राज्य पाहून त्याचे डोळेच दिपले, त्याचे डोळे विस्फारित झाले। तो आनंदाने आश्चर्याने इकडे तिकडे बघत राहिला। कृष्णदेवराय हा सगळ्या जगामध्ये अतिशय न्यायी आणि कलागुणांचा चाहता विद्वान असा राजा म्हणून प्रसिद्ध होता आणि विजयनगरचं साम्राज्यही अतिशय वैभवशाली होतं। तेनालीला विजयनगरच्या साम्राज्यात जाऊन कृष्णदेवरायाला भेटायचं होतं, कारण कालीमातेनेच तसं त्याला सांगितलं होतं। मग तेनाली गेला द्वारपालांकडे, पण ते काही त्याला आत शिरू देईनात। पण तेनाली असा हार मानणारा नव्हता। तेनालीने एक युक्ती केली, होताच मुळी चतुर तो। त्याने बघितलं की एक कला पथक रामलीला सादर करण्यासाठी म्हणून आतमध्ये चाललेलं आहे। तेनालीने जाऊन त्या द्वारपालाला सांगितलं, अहो मी त्या कला पथकातलाच आहे, रामलीला सादर करायला चाललोय, पण ते आधी निघून गेले, मला थोडासा उशीर झाला, मला जाऊ द्या ना दादा आतमध्ये। तो पहारेकरी महारागीट होता आणि अडमुठा पण होता, तो काही तेनालीला जायला परवानगी देईना। मग तेनालीने अजून एक युक्ती केली, त्याने त्या पहारेकऱ्याला लालूच दाखवली। त्याने सांगितलं, पहारेकरी दादा, अहो पहारेकरी दादा, जर मला आत तुम्ही जाऊ दिलं तर मला माहितीये आमचं कलापथक खूप सुंदर रामलीला सादर करतं आणि तुम्हाला माहितीच आहे की आपले विजयनगरचे सम्राट कृष्णदेवराय महाराज हे कलागुणांचे किती चाहते आहेत। ते नक्कीच आम्हाला भरपूर बक्षीस देतील आणि त्याच्यातलं निम्म बक्षीस मी तुम्हाला देईन, चालेल का? आता पहारेकऱ्याच्या मनात लोभ निर्माण झाला, त्याने तेनालीला आत पाठवून दिलं।
तेनाली आत गेला आणि इकडे तिकडे फिरत राहिला. राजवाड्यात कसं जावं त्याला काही सुचेना, कारण इतका भव्य राजवाडा, इतकी भव्य वास्तू त्याने कधी बघितलीच नव्हती. कसा बसा कुठून तरी तो पोचला आणि रंगमंचाच्या दिशेने गेला. तिकडे रामलीला अगदी जोरात सुरू होती आणि भरत आणि राम यांच्या भेटीचा प्रसंग होता. तेनालीराम धडपडत रंगमंचावर पोचला आणि नेमका राम आणि भरताच्या मध्ये जाऊन उभा राहिला. सगळीकडे हाच हास्य कल्लोळ उसळला. सगळ्यांना कळेना की हा लहानसा मुलगा भरत आणि रामाच्या मध्ये आला तरी कुठून. सगळे गोंधळले. कृष्णदेवराय राजा सुद्धा गोंधळला आणि रागावला सुद्धा. त्याने फरमान काढलं, त्या मुलाला माझ्यासमोर घेऊन या. सैनिक त्या तेनालीला, छोट्याशा तेनालीला कृष्णदेवराय समोर घेऊन आले. कृष्णदेवराय राजाने त्याला विचारलं, कोण रे तू आणि कसा घुसलास या कलापथकामध्ये? तेनाली म्हणाला, महाराज क्षमा करा, मी एक लहानसा मुलगा आहे. मला काली मातेने आशीर्वाद दिलाय आणि तिने मला आदेश दिलाय की मी कृष्णदेवराय राजांकडे जावं आणि त्यांच्या दरबारी विदूषक म्हणून काम करावं. कृष्णदेवराय राजा म्हणाला, मी या गोष्टीला काही मानत नाही. आता तू असा आतमध्ये घुसलायस, त्याचा दंड तुला झालाच पाहिजे. तुला 100 फटके देण्याची मी शिक्षा सुनावतो. तेनालीने जाऊन कृष्णदेवराजाचे पायच धरले आणि कृष्णदेवराय राजाला म्हणाला की महाराज, पण इथे माझा अजून एक साथीदार आहे. तुम्ही मला ही फटक्यांची शिक्षा देतायत, निम्मी त्याला सुद्धा द्यायला हवी. कृष्णदेवराय राजाला आता या लहानशा मुलाच्या सगळ्या वागण्याबद्दल आणि बोलण्याबद्दल उत्सुकता वाटायला लागली. तो म्हणाला, कोण आहे तुझा साथीदार? तेनालीने सांगितलं, आपला दरवाजावरचा पहारेकरी. त्याने मला सांगितलं होतं की जे काही राजाकडे तुला बक्षीस मिळेल त्यातलं निम्म मला द्यायचं. मी ते मान्य केलंय. मग आता तुम्ही मला बक्षीस म्हणून फटके देताय, मग 50 फटके पहारेकऱ्याला सुद्धा द्यायला पाहिजे. कृष्णदेवराय राजाला मनातनं हसू आलं, पण त्याने ते हसू दाबत सांगितलं, लाच देणं आणि घेणं दोन्ही गुन्हा आहे. त्या पहारेकऱ्याला पण 50 फटके मारा. आणि तेनाली, तुझी ही फटक्यांची शिक्षा मी रद्द करतोय. त्याच्याऐवजी मी तुला अशी शिक्षा देतोय की तुझी जन्माची अद्दल घडेल. तेनाली आपला शांत होता. त्याचा काली मातेवरती विश्वास होता. हात जोडून उभा होता. कृष्णदेवराय राजाला सुद्धा या तेनालीच्या चातुर्याची परीक्षा बघायची होती. त्याने तेनालीला सांगितलं की उद्या सकाळी ह्या मुलाचं डोकं धडावेगळं करा आणि एका वारातच हे काम झालं पाहिजे. जर एका वारात हे काम झालं नाही तर तेनाली तुझी सुटका होईल, तर मग तुझी शिक्षा रद्द होईल. तेनाली घाबरला बिलकुल नाही, पण आजूबाजूचे सगळे जण मात्र खूप व्यथित झाले, दुःखी झाले. त्यांना वाटलं आपला राजा आज एवढ्याशा लहान मुलाला किती मोठी शिक्षा देतोय. पण राजासमोर कोणाचं काही चालत नव्हतं. सगळे जण शांत राहिले आणि तेनालीला पहारेकरी घेऊन तुरुंगात निघून गेले. तेनाली मात्र शांत, आनंदात त्याने सगळं खाल्लं प्यायलं, शांतपणाने झोपला. आजूबाजूचे पहारेकरी येऊन सारखे त्याच्या कोठडीच्या जवळ येऊन बघत होते आणि चुटपुटत होते, किती लहानसा मुलगा आहे. सम्राटांनी सुद्धा किती शिक्षा दिली आहे याला कठीण. एका घावामध्ये त्याचा मस्तक धडावेगळं करायचं म्हणे, आणि घाव चुकला तर मात्र याची शिक्षा रद्द होणार. पण आपण सम्राटांची अवज्ञा कशी करणार? आपल्याला तर घाव घालायलाच हवा. तेनाली हे सगळं ऐकत होता, काही बोलला नाही. शांतपणाने सकाळी उठला आणि म्हणाला, पहारेकरी दादा, मला आता तुम्ही मारणारच आहात, पण त्याआधी मला माझी काली मातेची पूजा करायची परवानगी द्याल का? आणि मला सूर्याला अर्घ्य सुद्धा द्यायचंय, म्हणजे सूर्याची सुद्धा पूजा करायची आहे नदीच्या पाण्यात जाऊन. तेवढी मला परवानगी द्याल का? पहारेकऱ्यांना सुद्धा वाचलं. एवी तेवी बिचारं कोकरू आता मरणारच आहे, तर त्याला द्यावी परवानगी, त्याला जे काय हवंय ते पूजा पाठ करण्याची. तेनालीला हे सगळे पहारेकरी घेऊन नदीच्या काठावर गेले. तेनालीला समजलं होतं पहारेकऱ्यांना खूप वाईट वाटतंय. पहारेकऱ्यांना तेनाली म्हणाला, पहारेकरी दादा, मला मारायचं खूप दुःख होत आहे ना तुम्हाला? पहारेकरी म्हणाले, हो रे, पण आम्ही राजाशी फार इमानी आहोत, प्रामाणिक आहोत, आम्ही राजाची अवज्ञा करू शकत नाही. तेनाली म्हणाला, पहारेकरी दादा, एक आपण अशी युक्ती केली तर, की जेणेकरून राजाची अवज्ञा सुद्धा होणार नाही. बघा, मला काली मातेचं वरदान आहे, मी काही मरणार नाही. मी नदीच्या पाण्यात उभा राहतो, गळाभर पाण्यामध्ये, आणि मग तुम्ही तुमच्या तलवारीने सक्कन माझं डोकं उडवा, आणि जर मी वाचलो तर मग माझी शिक्षा रद्द. पहारेकरी म्हणाले, ठीक आहे, ही युक्ती बरी आहे.
तेनाली नदीच्या पाण्यात उतरला. त्याने काली मातेची प्रार्थना केली, सूर्याला अर्घ्य दिलं, सूर्याची पूजा केली आणि गळ्यापर्यंत पाण्यात तो उभा राहिला होता. आणि पहारेकऱ्यांना म्हणाला, चला पहारेकरी दादा, घाला घाव. पहारेकरी दादानी नाईलाजाने आपली तलवार उचलली आणि सापकन घाव घालून तेनालीचा आता मुंडकं उडवणार इतक्यात विजेच्या वेगाने तेनालीने पाण्यात डुबकी मारली आणि पाण्याच्या आत जाऊन पाण्याच्या खालून लांबपर्यंत गपचूप पोहत गेला. पहारेकरी आश्चर्यचकित झाले. त्यांची तलवार झुंकन अशी वाऱ्यात पाण्यामध्ये तर फिरली होती, पण तेनालीचं मुंडकं काही कापलं गेलं नव्हतं. पहारेकऱ्यांना बरंच वाटलं. बघतायत तर काय, साधारण फरलांगभर जाऊन तेनाली बाहेर आला होता आणि म्हणाला, पहारेकरी दादा, मी जिवंत आहे, चला आपण राजाकडे जाऊया. पहारेकरी त्याला पकडून राजाकडे घेऊन गेले. राजासमोर उभं केलं. पाण्याने निथळणारा तेनाली राजासमोर उभा होता. राजाला लक्षात आलं की तेनालीने काहीतरी युक्ती योजलेली दिसते. पहारेकरांनी सगळा वृत्तांत राजाला सांगितला. राजाला मोठी गंमत वाटली आणि तेनालीचं कौतुकही वाटलं. पण तरी सुद्धा राजा म्हणाला, तेनालीची अजून परीक्षा घेतली पाहिजे. राजाने तेनालीला वरवर सांगितलं. असं दाखवलं की खूप राग आलाय. तो म्हणाला, तेनाली, तू असं चातुर्य दाखवून माझ्या शिक्षेतून सुटू शकत नाहीस. आता मी तुला अशी शिक्षा करतोय की तू त्याच्यातून बाहेरच पडू शकणार नाहीस. जा रे, ह्याला घेऊन जंगलात जा आणि गळ्यापर्यंत मातीत पुरा. ह्याला पाण्यामध्ये गळ्यापर्यंत उभं राहायची हौस आहे ना, आता मातीत पुरा ह्याला. इकडचा तिकडे हलता त्याला येता कामा नये आणि हत्ती जाऊ दे ह्याच्या डोक्यावरनं. सगळेजण भयचकित झाले. सगळ्यांना वाटलं, राजाला आपल्या झालंय तरी काय, इतका दयाळू, इतका प्रेमळ आपला राजा, आणि आता इतकी कठोर शिक्षा देतोय एवढ्याशा लहान मुलाला. पण कृष्णदेवरायाने तेनालीचं चातुर्य आणि बुद्धिमत्ता ओळखली होती. त्याला माहित होतं की तेनाली नक्की ह्या संकटातून सुद्धा स्वतःची सुटका करून घेईल. पहारेकऱ्यांचा सुद्धा नाईलाज झाला. तेनालीला घेऊन ते जंगलात गेले. जंगलामध्ये एके ठिकाणी त्यांनी मोठा खड्डा खणला आणि तेनालीला गळ्यापर्यंत त्यात पुरलं. फक्त डोकं त्याचं जमिनीच्या बाहेर राहिलं होतं. नीट चापून चोपून माती सगळी ठोकून अशी घट्ट बसवली की तेनालीला त्याचा एक हात किंवा एक बोट सुद्धा हलवता येणार नाही. आणि मग अशा परिस्थितीत तेनालीला सोडून ते मोठ्या हत्तीला राजाच्या पिलखान्यातून, म्हणजे हत्ती जिथे ठेवतात तिथून हत्तीला घेऊन येण्यासाठी म्हणून परत राजवाड्याच्या दिशेने गेले. तेनाली आता विचार करत होता, काय बरं करावं. पण तेनालीने आपला धीर काही सोडला नव्हता. इतकं मोठं संकट होतं, पण तेनालीला नक्की वाटत होतं की आपण ह्याच्यातून नक्की सुटणार. तितक्यात त्याला दिसलं की राजाचा धोबी मोठं कपड्यांचं गाठोडं घेऊन हळूहळू हळूहळू जंगलातून चाललाय. त्या धोब्याला पाठीवर मोठं कुबड होतं. त्याच्यामुळे तो धोबी अगदी वाकून, अगदी 90 अंशाच्या कोनामध्ये वाकून कपड्यांचं गाठोडं घेऊन चालला होता. त्याला बघताच तेनालीला पटकन एक युक्ती सुचली. त्याचं डोकं विलक्षण विजेच्या वेगाने धावायला लागलं आणि त्याने विचार केला, आता अशीच युक्ती करावी. तो अगदी आनंदाने गाणी म्हणत त्या खड्ड्यात बसून राहिला होता, म्हणजे उभा होता. तो धोबी तेनालीच्या जवळ आला. त्याला वाटलं, कोण हा छोटासा मुलगा आहे आणि इतकी गाणी म्हणत खड्ड्यामध्ये स्वतःला गळ्यापर्यंत पुरून का बरं बसलाय. धोब्याने विचारलं, अरे मुला, कोण आहेस रे तू आणि असा खड्ड्यात का बसलायस. तेनाली म्हणाला, अहो महाराज, तुम्ही कोण. धोबी म्हणाला, मी तर राजाचा धोबी. आणि तसाच वाकून तो तेनालीशी बोलत होता. तेनाली म्हणाला, तुम्हाला एक गंमत सांगू का महाराज. मला सुद्धा तुमच्यासारखंच कुबड होतं, पण एका मोठ्या ऋषींनी मला एक असा उपाय सांगितलाय की 12 तास जमिनीमध्ये असं गळ्यापर्यंत मातीत पुरून घ्यायचं स्वतःला आणि मग कुबड गायब. त्या धोब्याला वाटलं, अरेच्या, असा पण उपाय आहे का. धोबी बिचारा त्या कुबड पाठीवर घेऊन कंटाळलाच होता आणि त्याला चालायला वगैरे खूप त्रास होत होता. म्हणून धोब्याने वाटलं की हा उपाय करून बघायला काय हरकत आहे. तो तेनालीला म्हणाला, पण मला कोण आता पुरणार ह्याच्यामध्ये. तेनाली म्हणाला, तुम्ही अगदी योग्य वेळेला आलाय. मला 12 तास झालेले आहेत आधीच या जमिनीमध्ये स्वतःला पुरून घेऊन. तुम्ही मला बाहेर काढा, बघा माझं कुबड गेलंय का ते.
आणि जर कुबड गेलं असेल तर तुम्ही सुद्धा हा उपाय करून बघा. धोब्याला वाटलं ठीक आहे, हा उपाय चांगला आहे. धोब्याने मोठ्या कष्टाने तेनालीला त्या मातीच्या खड्ड्यातून सोडवलं आणि बाहेर काढलं. बघतो तर काय, तेनाली ताठ पाठीने ताठ कड्याने उभा. धोब्याची खात्रीच पटली की ह्या उपायामुळेच तेनालीचं कुबड गेलंय. धोबी आनंदित झाला आणि तेनालीला म्हणाला, चल चल लवकर चल, मला पूर एकदाचा या जमिनीमध्ये आणि अगदी गळ्यापर्यंत चांगलं चापून चोपून पूर. तेनाली मनातल्या मनात हसत होता, पण तसं न दाखवता त्याने त्या धोब्याला गळ्यापर्यंत मातीत चांगलं चापून चोपून आत रुतवून ठेवलं. आणि मग धोब्याचं गाठोडं घेऊन राजवाड्याच्या दाराजवळ जाऊन गपचूप उभा राहिला. इकडे राजाचे सेवक पहारेकरी मोठ्या हत्तीला घेऊन जिथे रामाला म्हणजे तेनाली रामाला पुरलं होतं ना जंगलामध्ये, तिथे आले. हत्ती असा चित्कारत होता आणि असं करत होता की कधी मी एकदा कोणाला तुडवतो. पहारेकऱ्यांनी बघितलं तर काय, तेनालीराम गायब. त्याच्या जागी राजाचा धोबीच त्या मातीमध्ये पुरलेला त्यांना दिसला. पहारेकऱ्यांनी घाईघाईने राजाच्या धोब्याला तिथून सोडवलं आणि म्हणाला, तू कसा रे इकडे? धोब्याने सगळी हकीकत सांगितली. तो म्हणाला, कशाला तुम्ही आला तिकडे? माझं चांगलं कुबड गेलं असतं. किती चांगला उपाय सांगितला होता त्या मुलाने. पहारेकरी त्याच्याशी काही बोलले नाहीत. त्याला बरोबर घेऊन घाईघाईने राजवाड्याशी गेले. राजवाड्याजवळ जाऊन बघतात तर काय, धोब्याचं कपड्याचं गाठोडं घेऊन तेनाली आधीच तिकडे उभा होता. तो काही पळून गेला नाही, कारण त्याचा उद्देश होता काली मातेने सांगितल्याप्रमाणे कृष्णदेवराय राजाच्या दरबारामध्ये विदूषक म्हणून काम करणं. पहारेकऱ्यांनी तेनालीराम आणि तो धोबी या दोघांनाही घेऊन राजासमोर आले आणि राजाला म्हणाले, महाराज या वेळेला सुद्धा हा बचावला. आणि पहारेकऱ्यांनी सगळी हकीकत राजाला सांगितली. राजाला फार हसू येत होतं आणि राजाने मात्र आता आपलं हसू लपवलं नाही. तो म्हणाला, तेनाली तू माझ्या परीक्षेत अगदी उत्तीर्ण झालास. शाब्बास, तू खरंच खूप चतुर आहेस आणि खूप खूप बुद्धिमान आहेस. मी तुला माझ्या दरबारात मंत्री म्हणून नियुक्त करतो. कृष्णदेव राय राजाची ख्याती होती की तो आपल्या दरबारात एकेका मंत्र्याची अगदी कसून परीक्षा घेऊन त्याचं त्या विषयातलं प्रावीण्य लक्षात घेऊन त्याची नेमणूक करत असे. अशीच त्याने कठोर परीक्षा तेनालीरामची सुद्धा घेतली होती आणि तेनालीरामला त्याने आपल्या दरबारात मंत्री म्हणून नियुक्त केले. तेनालीराम म्हणाला, महाराज हात जोडतो तुमच्या समोर. मी खूप खूप आभारी आहे की तुम्ही मला मंत्री म्हणून नियुक्त केलं. पण काली मातेने मला सांगितलंय की विदूषक म्हणून तू कृष्णदेवराय राजाकडे नोकरी कर. मग आता मी तिचा हुकूम कसा डावलू? तिची इच्छा मी कशी नाकारू? मला विदूषकच व्हायचं. आता मात्र राजाला खराखुरा राग आला. तो तेनालीला म्हणाला, मी कृष्णदेवराय या विजयनगरचा सम्राट तुला संधी देतोय की माझ्या दरबारी मंत्री म्हणून काम कर, तर तू नाकारतोयस. तुला विदूषक म्हणूनच काम करायचंय. जा, आजपासून मला तुझं तोंड दाखवू नकोस. तेनालीराम दरबारातून निघून गेला. दुसरा दिवस उजाडला. राजाचा दरबार भरला. सगळेजण पाठीमागे वळून वळून बघत होते आणि खुसू खुसू हसत होते. पण राजाच्या समोर कोणाला हसताही येईना. राजाच्या लक्षात आलं. त्याने बघितलं प्रकार तरी काय. तेव्हा त्याला दिसलं की चांगले अलंकार घातलेला, भरजरी कपडे घातलेला एक छोटासा मुलगा तिकडे आहे आणि त्याने आपल्या डोक्यावरती एक मडकं घातलंय. त्या मडक्याला डोळ्यांच्या जागी 2 भोकं आणि नाकाच्या जागी 1 भोक होतं. राजाने विचारलं, कोण आहेस तू आणि असा का वावरतोयस दरबारामध्ये? हा म्हणजे दरबाराचा अपमान आहे. तो विचित्र कोणीतरी जो होता मडकं घातलेला तो राजाच्या समोर आला आणि राजाला नमस्कार करून म्हणाला, राजा मी तेनालीराम. तुम्ही मला काल सांगितलं ना मला तोंड दाखवू नकोस, म्हणून मग मी हे मडकं माझ्या तोंडावरती घालून डोक्यावरती घालून तुमच्या समोर आलोय. आणि मला दरबार तर तुमच्या उपस्थित राहता येईलच आणि माझं तोंडही तुम्हाला दिसणार नाही. कृष्णदेवराय राजाला खूप हसू आलं. त्याने तेनालीला सांगितलं, काढ आता ते मडकं. आपण एक असा उपाय करूया. काली मातेने तुला जसा आदेश दिलाय ना त्याप्रमाणे तू माझा दरबारामध्ये विदूषक म्हणून काम कर आणि त्याचबरोबर माझ्या सांगण्याप्रमाणे माझा मंत्री म्हणून सुद्धा काम कर. आहे का कबूल? तेनालीरामने मोठ्या आनंदाने मान डोलवली आणि कृष्णदेवराय राजाला वाकून नमस्कार केला.
असा हा तेनालीराम कृष्णदेवराय राजाच्या दरबारात खूप गाजला आणि वेळोवेळी त्याने कृष्णदेवराय राजाला मदत सुद्धा खूप केली. मग मुलांनो, बघितलंत ना तेनालीरामला दरबारात शिरण्यासाठी काय काय करावं लागलं. अरे एक नाही, दोन नाही, तीन परीक्षा द्यायला लागल्या. एक काहून एक अशी कठीण परीक्षा. बघितलं का मुलांनो, फक्त तुम्हाला एक्झाम्स नसतात, मोठ्या माणसांना सुद्धा असतात. हा, पण त्या प्रॅक्टिकल असतात. तरीही परीक्षा ही कोणालाही चुकत नाही. तुमच्या शाळेतल्या असतात तर थोड्या वेगळ्या असतात. पुढे तुम्ही जेव्हा मोठे व्हाल आणि तुमच्या आयुष्यात वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षा येतील, त्याच्यामुळे परीक्षेला घाबरून न जाता आपलं म्हणतो ना, आपली योग्यता सिद्ध करणं, आपण काय आहोत आपल्याला स्वतःला आजमावणं, हे मेन परीक्षेचं ध्येय असतं. आणि ती जर तुम्ही आनंदाने दिलीत ना, तर तुम्ही आयुष्यात नक्की यशस्वी व्हाल. हा तेनालीरामने बघा नुसत्या परीक्षा दिल्या नाही, तर त्याच्या चातुर्याने आणि सत्सर विवेक बुद्धीने तो त्याच्यात अव्वल आलाय, डिस्टिंक्शन मध्ये आला. म्हणूनच तो कृष्णदेवरायाच्या राज्यात तो अष्टदिग्गजांपैकी होता. अष्टदिग्गज म्हणजे कोण होते, तर 8 कवी होते, पंडित होते, सल्लागार होते. काही कानडी कवी होते, काही तेलुगू मधले होते, काही संस्कृत मधले होते. आणि राज्यात विषयी किंवा राजाला बरेच वेळा ह्यांचा सल्ला जायचा. त्याच्यामुळेच राज्य वाढण्यासाठी कृष्णदेवरायाचं राज्य एवढं जे वाढलंय, मी म्हटलं ना मागच्या वेळेला, ती बघा स्लाइड दिसते तुम्हाला, त्याच्यासाठी त्याच्यात सिंहाचा वाटा या अष्टदिग्गजांचा होता. आणि त्याच्यात तेनालीरामचा कृष्णदेवरायाचा सगळ्यात लाडका होता. तर असा हा तेनालीराम. त्याची गोष्ट जर आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. नेहमीसारखं सांगते, भेटूया आपण मग परत पुढच्या आठवड्यात एक मस्त अशी गोष्ट घेऊन. तोपर्यंत बाय.